ची नोंद झालेली आहे आणि मुंबईच्या बहुतांश भागामध्ये 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळतोय। सांताक्रूज, जुहू, बँड्रा भागामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। हा पाऊस कालपासून पडतोय, रात्रभर पडतोय आणि आता पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे मुंबईसह उपनगरांच्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सखल भागांमध्ये सकाळपासूनच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाचं सुद्धा आवाहन आहे आणि एबीपी माझातर्फे सुद्धा असं आवाहन वारंवार आम्ही करतोय की जर महत्त्वाचं काही काम नसेल, अत्यावश्यक काम नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये। सुदैवाने शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। अनेक कॉलेजेस सुद्धा बंद आहेत। आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी ट्रॅकवरती उतरलेले दरम्यान आपण आधी पावसाची कशी बॅटिंग चालू आहे ते बघतोय। विक्रोळीमध्ये 255 मिलीमीटर इतका पाऊस पडलेला आहे। प्रचंड जोरदार पावसाचा फटका विक्रोळीला सर्वाधिक बसलाय। भायखळ्यामध्ये 241 मिलीमीटर म्हणजे दक्षिण मुंबईच्या दिशेने सुद्धा भरपूर पाऊस झालाय। सांताक्रूजमध्ये 238 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। जुहूला 221 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे पश्चिम किनारपट्टीच्या बाजूला सुद्धा भरपूर पाऊस आहे। बांद्र्याला 211 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये कुलाब्याला सुद्धा 110 मिलीमीटर त्या मानाने तुलनेने कमी पाऊस झाल्याचं पाहायला मिळतंय। महालक्ष्मीला 72.5 मिलीमीटर इथे सुद्धा तुलनेने कमी पाऊस आहे, तुर्तास असं म्हणायला हवं। आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्यामुळे ठाण्यातील